तर नमस्कार मंडळी. आज नाही का मी माझ्याच हॉस्टेलच्या समोर आणि माझ्याच कॅम्पसच्या ग्राउंडवरती प्लेग्राऊंडवरती नाही का मी आलो आहे. आणि यासाठी आलो आहे का आपला नाही का एक छोटासा ब्लॉग टाकायचा आहे आपल्या यूट्यूबला. आणि तो नेमकं तुम्ही पाहताय मला कळतं आहे. आणि आला आहे तर मग मस्त लाईक शेअर सबस्क्राईब वगैरे करून घ्या, कारण की तुमचा भाऊ नवीन नवीन काहीतरी आणत राहतो हे तुम्हाला माहितीच आहे. आणि आज मी नाही का माझ्या प्लेग्राऊंडवरती आहे. प्लेग्राऊंडवरती नाही का आज एक खूप शांतता आहे बरं का. इतकं भारी वाईब येते का बस कधी खूप भारी वाटतंय. आणि प्लेग्राऊंड पण एकदम मस्त इथे क्रिकेटला पण जागा आहे. तिकडं व्हॉलीबॉल पण खेळत आहे मुलं. आणि इथं इन्फ्लुएन्सर पण त्यांचं काहीतरी शूट वगैरे चालू आहे ना, मग ते पण आले इथं. आणि आम्ही जिथं उभं आहे ना तिथून इतका भारी वाईब येतो, कारण की माझ्या पाठीमागं नाही एक हॉस्पिटल आहे. हॉस्पिटल आणि कॉलेज दोन्ही एकच आहे ते, कारण की आमचं जे कॅम्पस आहे ना त्यांचंच कॉलेज पण आहे आणि हॉस्पिटल पण आहे नाही का. तर मग तिथं एक हॉस्पिटल, इथं पण आमच्या जवळच्या जवळ हॉस्पिटल वगैरे सर्व गोष्टी अवेलेबल आहे. आणि शेजारीच माझं हे पण आहे, शेजारी माझं हॉस्टेल पण आहे. आणि इथून असा वाईब येण्याची गोष्ट जी राहते ना ती एकदम म्हणजे मी आल्यावरच कळणार. कसं आहे ना, असं सांगून फायदा नाही राहणार, कारण की इथं नाही का जवळच गंगा नदी, गंगा म्हणजे गोदावरी नदी आहे. आणि तिथं शेजारी एक स्वामीनारायण मंदिर आहे. ते नाशिकचं नाही का एकदम टॉपचं मंदिर आहे. भारी भारी मंदिर आहे बरं का. कधी पण जर नाशिकला आले ना मंदिराला भेट द्यायचं विसरू नका. नक्की दर्शनाला या बरं का तुम्ही. आणि इथं शेजारी नाही का हॉटेल मॅनेजमेंट वगैरे पण इथं हे जे आहे ना ते हॉटेल मॅनेजमेंटचं आहे. आणि माझ्या मागं जे आहे ना हे डेंटलचं कॉलेज आहे आणि हॉस्पिटल आहे. आणि समोर नाही का 11वी-12वी सायन्स आर्ट कॉमर्सचं कॉलेज आहे. आणि शेजारीच कम्प्युटर सायन्स मॅनेजमेंट वगैरे त्यांचं कॉलेज आहे. आणि वरती आम्हाला इथं फ्रीमध्ये जिम पण आहे बरं का. म्हणजे जे हॉस्टेलचे मुलं आहे ना त्यांना मस्त फ्रीमध्ये जिम आहे, एकदम कडक जिम आहे, प्रोफेशनल वगैरे कोच वगैरे सर्व आहे तिथं. आणि खरंच पंचवटी कॅम्पस बरं आहे, ठीक आहे. त्याला 10 पैकी मी जरी 7-8 ॲव्हरेज मार्क राहील, कारण की एवढा पण काही लय खास नाही. पण ठीक आहे, बरं शिक्षण घ्यायचं असेल तर हा कॅम्पस तुमच्यासाठी खरंच चांगला आहे नाही का. आणि खूप तिथं मुलं पण चांगले वगैरे लांबून लांबून येतात. इंडियाचे नाही पण महाराष्ट्राच्या बाहेरचे वगैरे सर्व राज्यातून मुलं इथं नाही का प्रेझेंट असतात नाही का. आणि भरपूर गोष्टी इथे शिकायला वगैरे भेटत आहे मला नाही का. आत्ताच माझा 8-10 दिवस झाले मला इथे ॲडमिशन घेऊन वगैरे. माझं बी फार्माचं कॉलेज आहे. माझं बी फार्माचं कॉलेज पण याच कॅम्पसमध्ये, फक्त रोड क्रॉस करून तिकडे जावं लागतं, कारण की इथं ते कॉलेजला जागा नव्हती वाटतं बांधायला. तर म्हणून त्यांनी नाही का तिकडे बांधवलं नाही का. तर मग मला तिकडे जावं लागेल, कारण माझं कॉलेज तो रोड दिसतोय हे बघा. हा जो रोड आहे ना हा हायवेच्या पलीकडून मला जावं लागतं नाही का. इथून यायला थोडा त्रास होतो मला, कारण की जेवायला वगैरे 9 ते 2 वाजे लोक प्रॅक्टिकल असतं. प्रॅक्टिकल झालं की 2 ते 2:30 आम्हाला ब्रेक असतो अर्धा तास येणं जाणं जेवणं वगैरे खूप कठीण आहे बरं का. कॉलेजला वाला सांगितलं तर रिकामं वापस. कसं आहे, मुलांची पळापळ करून घ्यायचं काम कॉलेजवाल्यांना लय जमतं भाई. काय मी कसं काय कुठून पण नाही का लय फ्रस्ट्रेट करून टाकतं पोरांना. तर माझं फार्मसी डी फार्मा वगैरे सारं ते सर्व कोर्स तिथंच आहे बरं का. एकदम भारी कोर्स आहे, काही अडचण नाही. आणि भरपूर पोरं आता खेळायला वगैरे येत आहे नाही का. भरपूर पोरं खेळायला वगैरे येत आहे बाहेर. इन्फ्लुएन्सर पण त्यांचे काहीतरी शूट आउट चालू आहे. आपण छोटा इन्फ्लुएन्सर आहे भाऊ. बाकी काही नाही, लाईक शेअर सबस्क्राईब वगैरे आपल्या चॅनलला करून द्या. आणि लवकरच आपल्या इंस्टा आय डीला पण सुद्धा लवकर फॉलो करून घ्या बरं का. तिथं पण आपले मिनी ब्लॉग नक्कीच येत आहे. आ जाओ ना. ये देखो हमारे ये सत्यम भाई है, सबस्क्राईब. थँक्यू. तुम्हाला जे बोललो होतं ना स्वामीनारायण मंदिर, हेच ते स्वामीनारायण मंदिर आहे. आणि शेजारीच आपलं मस्त नाही का हॉस्टेल आहे नाही का. हे आपलं हॉस्टेलमध्ये रूम बीम ठीकठाक आहे, ओके, काही एवढं अडचण नाही. पण बरं आहे, तुम्हाला एक दिवस हॉस्टेलचं पण रूम वगैरे त्यांचा व्हिडिओ लवकरच येणार आहे आपला. आणि इथं मस्त चांगली वाईब येते नाही का. सकाळी सकाळी देवाचं दर्शन वगैरे, मस्त शेजारी शांती वगैरे राहते. आणि हे आपलं हॉस्टेल बस. आणि हॉस्टेलसमोर मस्त जागा आहे अशी, गार्डन वगैरे आहे, चांगली गोष्ट आहे. इथं मंदिराची जवळ समोर पण आमच्या कॅम्पसमध्ये मंदिर आहे. आणि एक राईट साईडला पण इथं एक मंदिर आहे, चांगलं मंदिर आहे, भारी आहे. या कधी नाशिकला जर आले तर मित्रांनो, आपला ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ना नक्की आपल्याला कमेंटमध्ये सांगा बरं का. आणि लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायचं विसरू नका, कारण की तुमच्या भावाला टॉपचा खेळ खेळायचा आहे लवकरच नाही का. आपल्याला
1000 सबस्क्रायबर नाही कंप्लीट करायचे आपले नाही का. मग त्यासाठी लाईक शेअर सबस्क्राईब काय असेल नसेल ते करून घ्या. तुमच्या भावाला सपोर्ट करा. आपला कॉलेजचा ब्लॉग आहे, यालासुद्धा लाईक वगैरे करा. काय असेल नसेल करून टाका. तोपर्यंत रामकृष्ण हरी.